आमदार जुगाडे करणार पत्रकारांना संबोधित, युतीच्या प्रश्नावर देणार उत्तरे. अहो जुगाडे आमदार साहेब, तुमचे आणि त्यांची तर भांडणं होते आणि आता तुमची या शहरामध्ये त्यांच्यासोबत युती कसं काय झाली? भांडण म्हणजे आता कसं आहे बघा, साने गुरुजी काय म्हणतात सांगा की काय सांगतात? साने गुरुजी म्हणतात की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि कधीपर्यंत भांडणं चालू ठेवायचे हो? त्याच्यामुळे आता आम्ही जे आमचे भांडणं वगैरे सगळे होते ना, ते आम्ही आता मिटवलेले आहेत आणि आता आम्ही भांडण नाही करणार आहे. आम्ही गुन्ह्या गोविंदाने आता युती केलेली आहे, त्याच्यामुळे आता आम्ही एकत्र आहे. दुसऱ्या शहरात तर तुम्ही त्यांच्या विरोधात लढताय हो निवडणूक. आता त्या शहरात लढतोय ना, ह्या शहरात तर आता आम्ही आमचं मिटलेलं आहे, त्या शहरात अजून मिटायचं बाकी आहे. काही कसं असतं, शहरानुसार पण काही मतभेद असू शकता. समजा या शहरामध्ये आमची त्यांच्याशी युती आहे, पण त्या शहरामध्ये आम्ही त्यांच्या विरोधात आहे, तर कुठे विरोधात राहू शकतो, कुठे युतीमध्ये राहू शकतो. असं काही कंपल्शन नाही ना की प्रेमच केलं पाहिजे, थोडंफार विरोधात पण राहिलं पाहिजे माणसाने कधी कधी. पण जुगाडे साहेब, तुम्ही तर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्यावर. भ्रष्टाचार तुम्ही परत तेच विचारताय बरं का सगळेजण, भ्रष्टाचार. पण भ्रष्टाचाराचे आरोप मी केले होते ना, आता करतोय का? आणि आरोप केलं म्हणजे काय कोणी लगेच भ्रष्टाचारी होतं का? आता मी तुम्हाला म्हटलं तुम्ही भ्रष्टाचार केलाय, मग केला का तुम्ही? अहो आरोप एक प्रकार आहे ना, करत राहायचं थोडंसं पहिले, मग ते असलं तर असलं. त्याच्यामुळे मी फक्त ते आरोप केले होते, असं काही भ्रष्टाचारी वगैरे नाहीये. पण तुमच्या पक्षाचे काही लोक अजून पण आरोप करताय. पण मी नाही करत आहे ना. आता कसं असतं बघा, कोणाचा आपण समजा हात धरू शकतो पण तोंड नाही धरू शकत ना. आता त्यांच्यावर कोणी आरोप करत असेल तर मग असेल पण थोडासा फार भ्रष्टाचार, असं काय आता आपण सांगू नाही शकत ना. आणि काही नसेल तर कोण कशाला बोलल? थोडंफार असेल त्यांचं, पण एवढं पण काही नसेल. त्याच्यामुळे तुम्ही काय पण प्रश्न विचारू नका. बघा काय आहे, ज्या गावात आमचे भांडणं मिटले तिथं आम्ही एकत्र आहे, जिथं आमचे भांडणं नाही मिटले तिथे आम्ही विरोधात आहे. आणि शेवटी आम्ही सत्तेत एकत्रच आहे ना हो. खाली काय आहे, कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना काय कळतं भांडणात असो का विरोधात असो. शेवटी कार्यकर्त्यांना आम्ही विरोधात ठेवलेलं आहे, पण आम्ही मात्र एकत्र आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण काय आमच्यासोबत यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. लय काय प्रश्न तुम्ही आता विचारू नका. धन्यवाद. कॅमेरा चालू नसेल तुम्हाला खाजगीत सांगतो. अहो निवडणुका जिकायच्या असते, त्यात काय विरोधक असला काय त्याला जवळ घ्यायचं, मित्र असला त्याला विरोधक करायचं. शेवटी काय सत्ता महत्वाची. हे कट करा फक्त नंतर, हे काय घेऊ नका आपल्या टीव्हीवर.